यशस्वी शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी। कर्नाटकाच्या गुलबर्गामधून काल मुंबई पोलिसांकडून दाऊदला अटक। पोलीस भरतीत ईडब्ल्यूएस अंतर्गत मराठा उमेदवाराच्या निवडीला तात्पुरता ब्रेक। मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्यानं अप्पर पोलीस महासंचालकांचं संबंधित विभागांना पत्र। अजित पवार बारामतीचे नवे विष्णू दास, संजय राऊतांचा दादांवर निशाणा। विष्णूचे 13वे अवतार दिल्लीत, राऊतांचा दादांना टोला। राज्यातील 7 मोठ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाकडून मंजुरी। तळोजासह रत्नागिरीतील एका प्रकल्पाचा समावेश। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर। राधानगरी धरणाचे 7 दरवाजे उघडले। धरणातून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता। खडकवासला पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस। धरणातून मुठा नदी पात्रात विसर्ग वाढवणार। 13,981 क्युसेकनं विसर्ग होणार। केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन दुर्घटनेत 143हून अधिक जणांचा मृत्यू। 250हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश। बचाव कार्य अजूनही सुरू। हमास प्रमुख इस्माईल हानिया यांचा इराणमध्ये खात्मा। इराण रेव्होल्युशनरी गार्डची माहिती तर इस्रायल सैन्याकडून तेहरानमध्ये त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती समोर। श्रीलंकेविरोधातील 3ऱ्या सामन्यात टीम इंडियाचा सुपर ओव्हरमध्ये दमदार विजय। 3-0च्या एकतर्फी फरकानं मालिका जिंकली।